श्रीराम समर्थ गोपाल कृष्ण भगवान की जय। भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतायत, अर्जुना, जगामध्ये सगळीकडे त्या शक्तीचाच खेळ आहे। आता प्रकृती आपल्या 3 गुणांनी तुझ्या जीवनामध्ये जे काही कर्म निर्माण करते ते प्रकृतीच्या मार्फतच घडून येत असतं। तू फक्त निमित्त मात्र आहेस हे तू कायम ध्यानात ठेव, म्हणजे तुझी सगळी काळजी चिंता दूर होईल, तुझ्या अडचणी नाहीशा होतील। या अर्थाचा गीतेच्या या 3ऱ्या अध्यायातला 27वा श्लोक आता आपण बघूया। प्रकृतेः क्रियमाणानि गुणैः कर्माणि सर्वशः अहंकार विमूढात्मा कर्ता अहम इति मन्यते। प्रकृतेः क्रियमाणानि गुणैः कर्माणि सर्वशः अहंकार विमूढात्मा कर्ता अहम इति मन्यते। प्रकृते क्रियमाणानि गुणैः कर्माणि सर्वशः अहंकार विमूढात्मा कर्ता अहम इति मन्यते। भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतायत, अर्जुना, अरे मिथ्या अहंकाराच्या प्रभावाने मोहित झालेला आत्मा स्वतःलाच कर्माचा कर्ता समजतो, पण वास्तविकपणे प्रकृतीच्या 3 गुणांद्वारे कर्मे केली जातात। भगवान श्रीकृष्ण सांगतायत, ज्याचा आत्मा चित्त अहंकाराने हा देह म्हणजेच मी असं समजतो, त्यामुळे तो मूढ आणि विवेकहीन झालेला असतो। असा अज्ञ या प्रकृतीच्या विकारांनी इंद्रिय रूप असणाऱ्या परिणामांकडून सर्व प्रकारे केली जाणारी कर्मे मीच करतो असं मानतो। खरं म्हणजे ही सर्व कर्मे प्रकृतीच्या सत्व रज तम या 3 गुणाद्वारेच केली जातात। तरी सुद्धा ज्याचं अंतःकरण अहंकाराने मोहित झालेलं असतं, असा अज्ञानी पुरुष मी करता आहे असंच मानत असतो। यावर भाष्य करताना ज्ञानेश्वर महाराज म्हणतायत, ओवी क्रमांक 177, देखे पुढिलांचे ओझे जरी आपुला माथा घेईजे, तरी सांगे का न दटीजे धनुर्धरा। ज्ञानेश्वरांचा दृष्टांत बघा कसा आहे। ते म्हणतात, आपलं स्वतःचं काहीच ओझं नाही आहे, तरी पण आपण दुसऱ्यांचं ओझं आपल्या डोक्यावर घेतो। जर आपण इतरांचं ओझं आपल्या डोक्यावर घेऊ लागलो तर आपल्याला विनाकारण कष्ट होणारच ना। तसं प्रकृती सर्व काही करते असं असून सुद्धा मी करतो आहे असं समजून आपण ते ओझं आपल्या डोक्यावर घेतलं की मग आपल्याला त्या सुखदुःखाची बाधा होणारच ना। म्हणून विकतचं श्राद्ध घेऊ नका असाच भगवंताच्या सांगण्याचा हेतू आहे। जे चाललं आहे ते पहा आणि साक्षीत्वाने पहा असं भगवान सांगतात। पुढच्या ओळीमध्ये म्हणतायत, तैशी शुभाशुभ कर्मे जिये निपजती प्रकृती धर्मे, तिये मूर्ख मती भ्रमे मी करता म्हणे। भगवान श्रीकृष्ण सांगतायत, ती कर्म मी करतो अशी मती ज्यांची भ्रमिष्ट झालेली आहे तेच असं म्हणू शकतात, ते मूर्ख असतात। हा परमार्थाचा प्राण आहे असं समजावं।
तुकाराम महाराजांचा या बाबतीतला एक अभंग असा आहे. साळुंखी मंजूळ बोलत असे वाणी, परंतु बोलविता धनी वेगळाची. आता बोलविता धनी वेगळा ही नुसतीच म्हणायची गोष्ट झालेली आहे. जे काही होतं आहे ते मीच करतो आहे असंच आपण आता मानू लागलो आहे. परंतु आपण कोणी नाही, आपण निमित्त मात्र आहोत. जे काही घडतं आहे ते या भगवंताच्या किंवा या प्रकृतीच्या कृपेने घडतं आहे. अशी जर आपण दृष्टी ठेवली तर सारं कर्तृत्व त्याचं आहे, माझं काहीच नाही, अशी भावना मनामध्ये आणली पाहिजे. तर आपल्या जीवनामध्ये सुखदुःखच राहणार नाही. प्रकृती कशी आहे तर ही प्रकृती म्हणजे हे संपूर्ण जग चालवणारी शक्ती, आणि ही शक्तीच या संपूर्ण विश्वामध्ये पसरलेली आहे. या शक्तीला काही नियम आहेत आणि त्या नियमाप्रमाणेच ती शक्ती चालते, आणि या शक्तीच्या नियमाप्रमाणे हे विश्व चालतं. जिथे भगवंत मध्ये आला तिथेच फक्त शक्ती भगवंताच्या इच्छेप्रमाणे वागते आणि त्याच्या प्रभावाखाली वागते. रामकृष्ण परमहंसांना एक माणूस म्हणाला, बाबा, निसर्गाचे नियम जर ठरलेले आहेत तर या गुलाबाच्या झाडाला गुलाबच येणार. रामकृष्ण म्हणाले, अरे बाबा, असं कसं म्हणतोस? बघ, याच्यावर पांढरं फूल येईल. तेव्हा तो माणूस म्हणाला, असं कसं काय म्हणता? आणि दुसऱ्या दिवशी खरंच त्या झाडावर पांढरं फूल आलं. कारण रामकृष्ण परमहंसांपाशी ईश्वरी शक्ती अधीन होती. त्यांनी म्हटलं, या झाडाला उद्या पांढरं फूल येणार, तर त्या लाल रंगाचे फूल येणाऱ्या गुलाबाच्या झाडाला दुसऱ्या दिवशी पांढऱ्या रंगाचं फूल आलं. कारण रामकृष्ण परमहंसांमध्ये ती परमात्मिक शक्ती होती. ही ईश्वराची शक्ती त्यांच्या अधीन होती. आपण सर्वसामान्य माणसं आहोत, आपण त्या शक्तीच्या अधीन असतो, आणि शक्ती ही सत्पुरुषांच्या अधीन असते. समर्थ रामदास स्वामी दासबोधामध्ये म्हणतात की भगवंताच्या पायाशी लक्ष्मी आहे. त्याला वश केलं की ती लक्ष्मी अवश्य तुमच्यापाशी येईल. परंतु जगामध्ये सगळीकडे असं दिसतं की सगळे सत्पुरुष अत्यंत गरीबच होते आणि गरिबीचाच त्यांना अभिमान होता. त्यांचा म्हणजे सत्पुरुषांचा असा विश्वास असतो, जर हे संपूर्ण विश्व या शक्तीवर चालतं तर ती शक्ती माझ्यातही आहे, आणि मग ज्या शक्तीला जग चालवणं अशक्य नाही, जी हवं ते करू शकते, ती मला देखील चालवू शकते. मग मी व्यर्थ का बरे खटाटोप करू? अशा पद्धतीने त्यांचा त्या शक्तीवर दृढ विश्वास असतो. या जगामध्ये त्या शक्तीला अशक्य असं काहीच नाही. ज्याला जे हवं ते ती शक्ती देऊ शकते. कर्मयोग म्हणजे काय? तर आपलं जे कर्म आहे त्याला त्या भगवंताशी, अनंताशी जो जोडतो त्याला कर्मयोग असं म्हणावं. म्हणजे आपण कर्म करत असताना जो भगवंताच्या स्मरणामध्ये कर्म करतो त्याचं कर्म भगवंताशी डायरेक्ट जोडलं जातं. जीवन म्हटलं म्हणजे आपल्या जीवनामध्ये अनेक प्रकारच्या समस्या या असतातच.
परंतु आपण जर त्या शक्तीला, त्या सामर्थ्याला शरण जायचं ठरवलं आणि जर आपण त्याला म्हटलं, हे परमेश्वरा, हे भगवंता, हे देवा, जशी तुझी इच्छा असेल तसं घडव, यामध्ये आपण आपलं कर्म जेव्हा त्या भगवंताशी जोडतो, म्हणजे त्या आपल्या प्रार्थनेला एक विश्व परिणाम प्राप्त होतो. मग एखादं कर्म लहानसं जरी असलं तरी त्याला अशी अनंताची जर सोबत दिली, जोड दिली, तर ते आपलं सामान्य कर्म देखील भव्य दिव्य होऊन जातं. भगवंताला हे सांगायचं आहे की अर्जुना, या जगामध्ये तुला ज्या शक्तीने निर्माण केलेलं आहे, तुझ्यावर जबाबदारी अशी आहे की तो मला पाहतो आहे, हे सतत तू ध्यानात ठेव. तो मला पाहतो आहे, त्याला आवडेल तेच मी करणार, असं स्मरण ठेवून आपण जर कर्म केलं तर त्याचा या जगावर परिणाम होईलच होईल. हेच काम सत्पुरुष कायम करत असतात. त्यांची प्रत्येक गोष्ट भगवंताला जोडलेली असते. ओवी क्रमांक 179. ऐसा अहंकारादी रूढ एक देशी मूढ, तया हा परमार्थ गूढ प्रगटावा ना. असा जो अहंकाराने भरलेला असतो, त्या माणसाला कधीही परमार्थ सांगायला जाऊ नये. गूढ म्हणजे ज्याच्या बुद्धीमध्ये अध्यात्म समजून घेण्याची कुवत नाही, शक्ती नाही, त्याला हे पारमार्थिक ज्ञान सांगायला जाऊ नये. ओवी क्रमांक 180. हे असो प्रस्तुत सांगिजैल तुझ हित, ते अर्जुना देऊनी चित्त अवधारी पा. अर्जुना, आता हे सगळं राहू दे. मी तुला तुझ्या हिताचीच एक गोष्ट सांगतो आहे, ती मात्र तू आता लक्ष देऊन ऐक.